नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी सवासणी जेवायला गेले होते तर ओटीमध्ये मला हा नारळ भेटला होता. तो माझ्याकडे तसाच पडून होता. त्याची म्हटलं होते चटणी वगैरे बनवीन, पण तसा काही योग आलाच नाही. सो मला वाटलं की त्यात पाणीसुद्धा होतं, तर म्हणलं आपण हा नारळ पाण्यात ठेवा, कोंब आला तर आला. सो मी त्याला पाण्यात ठेवला. तुम्ही पाहू शकता किती छान कोंब आलेला आहे त्याला. अगदी छोटासाच होता तो, तरीसुद्धा खूप छान कोंब आला त्याला. सो म्हटलं आता एवढा कोंब आलेला आहे त्याला, तर आपण त्याला मातीत लावूया. सो मी एका कुंडीत त्याला लावून घेते. त्यासाठी मी कुंडीत आधी माती टाकून घेतली थोडीशी खाली, आणि मग त्याच्यावर तो कोंब आलेला नारळ लावून घेतला, तिथे ठेवला. तुम्ही पाहू शकता किती छान मुळ्या फुटलेल्या आहे त्याला खाली. किती छोटा हा नारळ आहे, तरी सुद्धा खूप छान त्याला कोंब आलेला आहे. मुळ्या सुद्धा खूप त्याच्या लांब झालेल्या आहेत. सो आता हा मी मातीत लावून घेते. मला गार्डनिंग करायला खूप आवडतं. माझ्याकडे मनी प्लॅन्टचं सुद्धा झाड आहे, ते सुद्धा मी मातीत लावलेलं आहे आणि काही पाण्यात लावलेलं आहे. जागा नाही आहे एवढी झाडांना ठेवायला, त्यामुळे जास्त झाडे नाही आहेत माझ्याकडे. 2-3च आहेत, पण मला आवडतात अशी झाडे वगैरे लावायला. नारळमध्ये ठेवून चारी बाजूने याच्यात माती टाकून घ्यायची. नारळ एकदम मधोमध ठेवायचा आणि त्यात सगळीकडून माती टाकून घ्यायची. आता मी या कुंडीत माती टाकून घेतलेली आहे. आता त्याला आपण पाणी देऊ. पाणी हे हळूहळू वतायचं, जेणेकरून त्या हळूहळू जिरून खालीपर्यंत ओलं झालं पाहिजे. माती अख्खी हळूहळू पाणी सोडायचं त्याला एकदम. मग ते जिरण पाणी खाली, आणि आपली जी कुंडीतली माती आहे तिथे खालीपर्यंत पाणी जाऊन माती ओली होईल. जे करून जे नारळाचे खालची मुळे आहेत त्यांना सुद्धा पाणी व्यवस्थित जाईल. सो इकडे आहे मनी प्लांटचं झाड, जे मी तुम्हाला म्हटले होते. ते सुद्धा खूप छान झाड आलेलं आहे. जागा नसते सिटीमध्ये एवढ्या झाडांना लावायची वगैरे, त्याच्यामुळे छोटे छोटे काय होईना गार्डनिंग सगळ्यांनीच केलं पाहिजे. मला आवडतं खूप गार्डनिंग करायला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.